स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। तर आज मी दाखवत आहे मध्यवर्ती रेल म्हणजे कुठली, तर ही आहे नागपूर सेंट्रल रेल। तर तुम्हाला सर्वात प्रथम तिकीट काढायची असेल तर तिकीट तुम्ही काढू शकता आणि इथे ऑटो रिक्षा वगैरे सगळं काही मिळते। मी ऑटो रिक्षा घेऊन सेंटर मध्य रेल येथे पोचलेली आहे। तर तुम्हाला जर मध्यवर्ती रेल्वे स्टेशन ही इंग्रजांच्या काळापासून बनलेली बिल्डिंग आहे। बघू शकता तुम्ही यात्रेकरूंची किती गर्दी आहे। तर ज्यांच्या ट्रेनचा टाइम व्हायचा आहे ते जरा आराम करत होते। आमचा प्रवास होता नागपूर ते भुसावळ जर्नी। तर सर्वात प्रथम आम्ही तिकीट घेतली, तिकीटमध्ये लाईनमध्ये लागलो। तिकीट घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला। बघू शकता तुम्ही, हे आहे तिकीट घर। तिकीट घराच्या आम्ही बाहेर पडलो। तिकीट घर सुद्धा मोठे आहे, कारण की नागपूर हे सेंटर मध्यवर्ती रेल आहे। तर बघू शकता तुम्ही किती मोठे आहे। तर भूक लागली असेल तर तुम्ही नाश्ता सुद्धा करू शकता। तर नाश्त्याचे सुद्धा ठिकाण होते। नंतर आम्ही बाहेरूनच तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश केला। नागपूर सेंट्रल मध्यवर्ती रेल इथे जिकडल्या तिकडल्या गाड्या लागते, कारण मुंबई ते पुणे, पुणे ते नागपूर, हैदराबाद, म्हणजे आपल्याला जिकडे जायचे असेल तिकडे इथून सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याला जाण्यासाठी मिळेल। कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, हैदराबाद, चेन्नई या सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याला मध्यवर्ती सेंट्रल रेल इथून मिळेल। तर आमची रेल होती 8 नंबर प्लॅटफॉर्मवर, जेथे भुसावळ स्टेशन जाण्याकरता लागलेली होती। तर आमच्या ट्रेनचे नाव होते हावडा शिर्डी एक्सप्रेस। तर तिथून आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 8वर येण्यासाठी घाईमध्ये निघालो होतो, कारण की टाईम झालेला होता आणि स्टेशनवरील वातावरण पण भारी वाटत होते, कारण की जिकडून तिकडून आपल्याला मोठ्या संख्येने लोक बघायला मिळत होते। कुठे सामानाची एजा होती, तर कुठे आम्हीच दादऱ्यावरून निघालो असता। हा बघा दादरा। तर अशा प्रकारे दादरावर खाली चढून आम्ही आमच्या स्टेशन नंबरवर आलो। तर गाडी लागलेलीच होती। बघू शकता दादरा चढत आहे। तर आम्ही दादरा हा खूप मोठा आहे, लांब आहे। मला तुम्ही साफसफाई सुद्धा पाहू शकता, किती प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर एकदम जिकडे पाहाल तिकडे साफसफाई दिसत आहे। तर आम्ही खाली आणि आमच्या ट्रेनच्या प्रवासाला बसलेलो आहे।